नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर। सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहोत आगामी पोलीस भरती तसेच वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाची सराव प्रश्नपत्रिका। आज आहे आपली सराव प्रश्नपत्रिका 8वी। याच्या पहिल्या 7 प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या आपल्या चॅनलवर पाहू शकता। वळूया आजच्या प्रश्नपत्रिकेकडे। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी माइंड मास्टर हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विश्वनाथन आनंद। माइंड मास्टर हे पुस्तक विश्वनाथन आनंद यांचे आहे। हे पुस्तक विश्वनाथन आनंद यांच्या जीवन प्रवासावर आणि बुद्धिबळमधील त्यांच्या अनुभवावर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 2, सर्वात पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पुरुषोत्तम देशपांडे। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 19 ऑक्टोबर 1980 रोजी बाबूराव काळे समिती ही स्थापन झाली आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, डेसिबल। डेसिबल हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे। ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या नोटा कोणत्या देशाने बाजारात आणल्या? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया। 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाने पॉलिमर म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्या, ज्यामुळे ते या बाबतीत जगातील पहिला देश ठरला आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार कोणता? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, राष्ट्रीय रोखे बाजार NSE। राष्ट्रीय शेअर बाजार NSE हा भारत देशाच्या मुंबई शहरातील एक रोखे बाजार आहे। 1992 साली स्थापन झालेल्या NSE वर सध्या 1696 कंपन्या रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात। जून 2014 मध्ये या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे 1472 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते। प्रश्न क्रमांक 7, शारदा सदन मुंबईत केव्हा सुरू झाले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, 1889। रमाबाईंनी शारदा सदन या संस्थेची स्थापना 11 मार्च 1889 रोजी मुंबईत विल्सन कॉलेजजवळ गिरगाव चौपाटीजवळच्या एका भाड्याच्या घरात केली। त्यासाठी त्यांना अमेरिकेतून रमाबाई असोसिएशननं 10 वर्षे आर्थिक मदत पुरवली। सुरुवातीला शारदा सदनात 18 विधवा होत्या। प्रश्न क्रमांक 8, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, रशिया। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून रशियाचा विक्रम मोडला। यापूर्वी रशियाने एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित केले होते। इस्रोने 15 फेब्रुवारी 2017 रोजी हा विक्रम केला। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, लॉर्ड डलहौसी। 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल असताना 16 एप्रिल रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली। हा लोहमार्ग 21 किलोमीटर लांबीचा होता आणि बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावला होता। या रेल्वेमुळे भारतातील रेल्वे प्रवासाला सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 10, रिझर्व्ह बँकजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, CRR। रिझर्व्ह बँकजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच CRR, कॅश रिझर्व्ह रेशो। प्रश्न क्रमांक 11, लोकमान्य टिळक हे मराठा या इंग्रजी साप्ताहिकाचे कितवे संपादक होते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, पहिले। बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते। लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो। प्रश्न क्रमांक 12, सावित्रीबाई फुले यांचा 52 कशी हा कितवा काव्यसंग्रह होता? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, दुसरा। सावित्रीबाई फुले आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला। काव्य फुले व 52 कशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले। पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली।
प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी घृणेश्वर. घृणेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचा उल्लेख मिळतात. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ज्वारी. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 21 ऑक्टोबर. पोलीस स्मृती दिन दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. या दिवशी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. 1959मध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंगजवळ चीनसोबतच्या सीमेवर लढताना 10 पोलीस जवानांनी प्राण गमावले होते. त्याच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राज्यसूची. पोलीस खाते राज्यसूचीमध्ये येते. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीनुसार पोलीस हा राज्याचा विषय आहे, ज्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था आणि पोलीस यासारख्या राज्याच्या अधिकारक्षेत्रातील विषयांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. भारताच्या राष्ट्रपतींना पदग्रहणावेळी भारताचे सरन्यायाधीश शपथ देतात आणि जर सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देतात. प्रश्न क्रमांक 18. मधुमेह आजार हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इन्शुलिन. मधुमेह आजार हा प्रामुख्याने इन्सुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे किंवा इन्सुलिनच्या योग्य कार्यक्षमतेच्या अभावामुळे होतो. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते. जेव्हा इन्सुलिन कमी तयार होते किंवा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी भारताचा मध्यबिंदू 0 माईल कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी नागपूर. भारताचा मध्यबिंदू म्हणजे 0 माईल नागपूर येथे आहे. नागपूर हे भारताचे भौगोलिक केंद्रबिंदू मानले जाते आणि येथे एक 0 माईल मार्कर आहे जो ब्रिटिशांनी उभारलेला होता. या मार्करचा उपयोग देशातील विविध शहरांमधील अंतरे मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 20. संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 0 व 1 यांचा समूह. संगणकात बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप हे 2 अंकी बेस 2 अंक प्रणाली असते, ज्यामध्ये फक्त 0 आणि 1 हे 2 अंक वापरले जातात. संगणक विद्युत पल्सद्वारे डेटावर प्रक्रिया करतात, जेथे 0 म्हणजे पल्स नसते आणि 1 म्हणजे पल्स असणे याला दर्शवते. प्रत्येक 0 किंवा 1 हे एक बीट असते आणि ही बीट्सची मालिका बाईट म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 21. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी सुबोध पत्रिका. प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका हे होते. प्रार्थना समाजाचे सामाजिक सुधारणा आणि प्रबोधनासाठी या साप्ताहिकाचे प्रकाशन केले गेले. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी साल्हेर मुल्हेर किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी नाशिक. साल्हेर आणि मुल्हेर हे दोन्ही किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. हे किल्ले सह्याद्री पर्वतरांगेतील बागलान प्रदेशात असून महाराष्ट्रातील हे सर्वात उंच आणि महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी खेतान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी हॉकी. खेतान ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. भारतातील हॉकी खेळाशी संबंधित अनेक ट्रॉफ्यांपैकी ही एक आहे, ज्यामध्ये आगाखाना कप, बेटन कप आणि नेहरू ट्रॉफी यांचाही समावेश आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी सिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी हिमाचल प्रदेश. सिमला हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यात आहे. सिमला हे हिमाचल प्रदेशाची राजधानी आहे आणि ते भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
जे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 78%. वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण अंदाजे 78% आहे, ज्यामुळे तो वातावरणातील सर्वात मुबलक वायू आहे. ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे 21% असते आणि उर्वरित 1% आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलियम आणि हायड्रोजनसारखे वायू असतात. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग येथे आहे. हे नेदरलँडमधील स्थित आहे आणि संयुक्त राष्ट्राचे प्रमुख न्यायिक अंग आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी नाशिक. पांडव लेणी नाशिक जिल्ह्यात आहे. ही लेणी नाशिक शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर त्र्यंबक रोडवरील त्रिरश्मी टेकडीवर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर योग्य उत्तर ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ही भारत आणि आशियातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतींनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी भूकंप. रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. हे स्केल भूकंपाच्या उगमस्थानापासून किती ऊर्जा बाहेर पडली हे दर्शवते आणि लॉगॅरिथमिक पद्धतीने मोजले जाते. प्रश्न क्रमांक 31. इसवी सन 1857च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी चामड्याचे कारतूस प्रकरण. इसवी सन 1857च्या विद्रोहाचे मुख्य तात्काळ कारण चामड्याचे कारतूस प्रकरण हे होते, कारण त्यात गाय आणि डुकराची चरबी वापरली गेली होती, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या घटनेमुळे सैनिकांमध्ये असंतोष वाढला आणि त्यांनी हा उठाव केला. प्रश्न क्रमांक 32. इसवी सन 1956 साली करण्यात आलेली 7वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित होती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी राज्य पुनर्रचना. इसवी सन 1956ची 7वी घटना दुरुस्ती ही राज्य पुनर्रचना याच्याशी संबंधित होती. या घटना दुरुस्तीमुळे राज्य पुनर्रचना कायदा 1956 पास होण्याचा मार्ग मोकळा झाला, ज्याने भाषिक आधारावर राज्यांच्या सीमांची पुनर्रचना केली. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन ए शोभा डे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए उंदीर. प्लेग हा रोग मुख्यतः उंदीर आणि इतर लहान सस्तन प्राण्यांच्या लोकसंख्येमध्ये आढळतो. हे प्राणी संक्रमित पिशव्यांच्या चाव्याद्वारे प्लेगची जीवाणू म्हणजेच येर्सिनिया पेस्टिस पसरवतात. या पिशव्यांच्या चाव्यामुळे माणसांना संसर्ग होतो, त्यामुळे उंदीर आणि त्यांच्या पिशव्या या प्लेग रोगाच्या प्रादुर्भावाचे मुख्य कारण आहेत. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. 2006 मध्ये या मिशनची स्थापना करण्यात आली होती. हे मिशन प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला आणि मुलींसाठी शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. प्रश्न क्रमांक 36. जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? तर योग्य उत्तर ऑप्शन बी आफ्रिका. क्षेत्रफळानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खंड आफ्रिका आहे. आशिया खंड हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे आणि त्यानंतर आफ्रिका खंडाचा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी अरवल्ली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी माउंट अबू. अरवल्ली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण माउंट अबू हे आहे. हे राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर असलेले एक प्रसिद्ध ठिकाण असून ते अरवल्ली पर्वत रांगेतील सर्वोच्च ठिकाणांपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 38.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली शहरात आहे. हे विमानतळ दिल्लीच्या पालम येथे आहे आणि राजधानीच्या मध्यभागी अंदाजे 16 किलोमीटर अंतरावर आहे. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए जिल्हाधिकारी. रोजगार हमी योजनेचे मुख्य जनक आणि प्रवर्तक वि.स. पागे होते, ज्यांनी महाराष्ट्रात ही योजना सुरू केली. ही योजना सुरुवातीला 1972 ते 73 मध्ये महाराष्ट्रात सुरू झाली आणि तिचे नाव नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे झाले, जी आता केंद्र सरकारची योजना आहे. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. हा प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या DSc पदवीसाठीचा असून त्याने भारतीय चलन प्रणालीत सुधारणेसाठी महत्त्वाची शिफारस दिल्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी झोंबी ही कादंबरी कोणाची आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी आनंद यादव. झोंबी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आनंद यादव यांची आहे. या कादंबरीत आनंद यादव यांनी आपल्या जन्मापासून ते SSC पर्यंतच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे चित्रण केले आहे, ज्यात त्यांना वडिलांकडून मिळालेला मार आणि त्यांचे इतर अनुभव तसेच दारिद्र्याचे वास्तव्य मांडले आहे. प्रश्न क्रमांक 42. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी भारतरत्न. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे. हा पुरस्कार मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रात अपवादात्मक सेवा किंवा सर्वोच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए नाशिक. महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी भरतो. हा मेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. जेव्हा गुरु आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात तेव्हा हा मेळा गोदावरी नदीच्या काठी भरतो. प्रश्न क्रमांक 44. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 18 जुलै 1857. मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी वुड्स एज्युकेशन डिस्पॅचद्वारे झाली होती. ही भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना ब्रिटिश शासनाच्या काळात झाली. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी नेल्सन मंडेला डे कधी साजरा करतात? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 18 जुलै. नेल्सन मंडेला दिवस किंवा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 18 जुलै रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2009 मध्ये मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली, जो 2010 पासून साजरा केला जात आहे. या दिवशी लोक नेल्सन मंडेला यांच्या जीवनाच्या आणि त्यांच्या शांतता, न्याय आणि समतेसाठी केलेल्या कार्याचा सन्मान करतात. प्रश्न क्रमांक 46. नेल्सन मंडेला यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार दिला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 1990. नेल्सन मंडेला यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 10 डिसेंबर. नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर रोजी दिला जातो, जो अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती कधी स्वीकारण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 1 मे 1962. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज समिती 1 मे 1962 रोजी स्वीकारण्यात आली. या पद्धतीची अंमलबजावणी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींवर आधारित महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार करण्यात आली. प्रश्न क्रमांक 49. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड रिपन. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते. लॉर्ड रिपन यांनी
1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव मांडला होता आणि या ठरावाला मॅग्ना कार्टा असेही म्हणतात, कारण त्यात स्थानिक संस्थांना अधिकार देण्यावर भर दिला. प्रश्न क्रमांक 50. कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, शुक्र. पहाटेचा तारा या नावाने शुक्र या ग्रहाला ओळखले जाते. शुक्र ग्रह सूर्याच्या तुलनेत जवळ असल्याने तो एकतर सूर्योदयापूर्वी आकाशात पहाटेचा तारा म्हणून दिसतो किंवा सूर्यास्तानंतर संध्याकाळचा तारा म्हणून दिसतो. प्रश्न क्रमांक 51. थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्म कधी झाला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 19 जुलै 1827 रोजी थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 52. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, बराकपूर. मंगल पांडेने बराकपूर छावणीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली होती. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे मंगल पांडेने ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला करून 1857च्या उठाव्याला सुरुवात केली, ज्याचे मुख्य कारण नवीन एनफील्ड रायफलमधील चरबीयुक्त काडतुसे होती. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी 1857च्या उठाव्याची पूर्वनियोजित तारीख कोणती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 31 मे 1857. 1857च्या उठाव्याची नियोजित तारीख 31 मे 1857 ही होती, परंतु मेरठमधील सैनिकांनी वेळेआधीच 10 मे 1857 रोजी बंड पुकारल्यामुळे ती प्रत्यक्षात पाळली गेली नाही. या नियोजनाचा अभाव आणि एकाच वेळी उठाव न झाल्यामुळे इंग्रजांनी उठाव दडपून टाकला. प्रश्न क्रमांक 54. 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असा उद्गार कोणी काढला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, वि. दा. सावरकर. वि. दा. सावरकर यांनी आपल्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथात 1857च्या उठाव्याला पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 55. 1857च्या उठाव्याच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, नानासाहेब पेशवे. प्रश्न क्रमांक 56. माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, वि. दा. सावरकर. माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवावर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 57. भारताची पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 1951 ते 1956. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, 1955. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये संमत करण्यात आला होता, जो भारतीय नागरिकत्व संपादन आणि निश्चित करण्याच्या तरतुदी करतो. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, नांदेड. गुरु गोविंद सिंग यांची समाधी महाराष्ट्रातील नांदेड शहरात आहे. या ठिकाणी तख्त सच्चखंड ही हजूर साहिब गुरुद्वारा बांधलेला आहे, जिथे त्यांची अंतिम दिवस होता आणि 1708 मध्ये त्यांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 60. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 20 जुलै 1969. नील आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. हे ऐतिहासिक घटना नासाच्या अपोलो 11 मोहिमेद्वारे घडले, ज्यामध्ये आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर चालणारा पहिला मानव ठरला. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण लॅक्टोमीटर हे आहे. हे उपकरण दुधाचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण तपासून त्याची घनता मोजते, ज्यामुळे दुधात पाण्याचे प्रमाण किती आहे आणि ते किती शुद्ध आहे हे समजते. प्रश्न क्रमांक 62. संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, देहू. संत तुकाराम महाराजांची समाधी देहू येथे आहे. देहू हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि ते इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. याच गावी संत तुकारामांचे मंदिर आहे आणि त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे नेहमी येत असतात.
प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, रोनाल्ड रॉस. मलेरिया परजीवीचा म्हणजे जंतूचा आणि डासांमार्फत त्यांच्या प्रसाराची माहिती रोनाल्ड रॉस यांनी शोधली. त्यांनी 1897मध्ये मादा अनोफिलीस डासामध्ये मलेरिया परजीवी शोधले आणि सिद्ध केले की हे डास मलेरियाचा प्रसार करतात. या शोधामुळे त्यांना 1902 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. प्रश्न क्रमांक 64, महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, 5. कृष्णा, कोयना, वेना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर येथे होतो. प्रश्न क्रमांक 65, सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, रत्नागिरी. दिनांक 1 मे 1981 रोजी मूळ रत्नागिरी जिल्ह्यापासून कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली व देवगड हे 6 तालुके वेगळे करून स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, राजस्थान. इंदिरा गांधी कालवा प्रामुख्याने राजस्थान राज्यात आहे. जरी त्याचा उगम पंजाब राज्यात हरिके बॅरेजपासून होतो. हा कालवा थार वाळवंटी प्रदेशाला पाणीपुरवठा करून सिंचन सुविधा प्रदान करतो. प्रश्न क्रमांक 67, चालुक्य काळातील बीड शहराचे नाव काय होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, चंपावती नगर. चालुक्य काळातील बीड शहराचे नाव चंपावती नगर हे होते कारण चालुक्यकालीन राणी चंपावतीच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी नासा ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका. नासा ही अमेरिकेची एक स्वतंत्र संघीय संस्था आहे जी अवकाशात आणि एरोनॉटिक्स संशोधनासाठी जबाबदार आहे. तिचे पूर्ण नाव नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असे आहे. प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, भंडारा. बावनथडी हा प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी नदीवर तुमसर तालुक्यात उभारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 70, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, मिथेन. CH4 या रासायनिक सूत्रांमुळे मिथेन या वायूला ओळखले जाते. मिथेन हा एक रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील वायू आहे जो नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे आणि याचा उपयोग इंधन तसेच इतर रसायने बनवण्यासाठी होतो. प्रश्न क्रमांक 71, खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, नाग. नागपूर हे शहर नाग या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी सम्राट अशोक यांचा मुख्यप्रधान कोण होता? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, राधागुप्त. सम्राट अशोकाचा मुख्यप्रधान राधागुप्त होता जो त्याच्या चंद्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीत देखील महत्त्वाच्या पदावर होता. प्रश्न क्रमांक 73, अंतराळात जाणारी भारतीय वंशाची तिसरी महिला कोण ठरली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, शिरीषा बांदला. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर शिरीषा बांदला ह्या अंतराळात जाणाऱ्या तिसऱ्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या. शिरीषा बांदला यांनी वर्जिन गॅलेक्टिकच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला. प्रश्न क्रमांक 74, सेमिनर हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, नागपूर. प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, पुणे. भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून घनदाट जंगल आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, राजघाट. महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव राजघाट आहे जे दिल्लीमध्ये आहे. हे दिल्लीतील एक स्मारक संकुल आहे जिथे महात्मा गांधींच्या अंत्यसंस्काराचे ठिकाण चिन्हित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, इंदिरा गांधी.
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला श्रीमती इंदिरा गांधी होत्या, ज्यांना 1971 हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांना भारताची लोह महिला असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. त्यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी या संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 79. अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, दरवेशी. अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस दरवेशी असे म्हणतात. ही जमात भारतातून आता पूर्णपणे हद्दपार झाली आहे आणि अस्वलांच्या क्रूर खेळासाठी कुख्यात होती, ज्यांना डान्सिंग बियर म्हणून ओळखले जात असे. प्रश्न क्रमांक 80. विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, गीताई. गीताई हे पुस्तक आचार्य विनोबा भावे यांनी लिहिले आहे. त्यांनी भगवतीचे मराठी ओवीबद्ध भाषांतर केले आहे. त्यांनी भगवतीचा अर्थ न बदलता त्यातील श्लोकांचे मराठीत समश्लोकी भाषांतर केले आणि 1932 साली गीताईचे लेखन पूर्ण केले. प्रश्न क्रमांक 81. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, ग्रामरचना. गोपाळ हरी देशमुख यांनी ग्रामरचना हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 82. राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, 1911. राष्ट्रगीत जनगण मन सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी कोलकाता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. रवींद्रनाथ टागोर यांनी हे बंगाली भाषेत लिहिले होते आणि त्यावेळी त्याचे नाव भारतोभाग्य विधाता असे होते. प्रश्न क्रमांक 83. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणांमुळे केला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. रवींद्रनाथ टागोरांनी 1915 मध्ये मिळालेल्या सर या पदवीचा त्याग 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर केला. हे हत्याकांड ब्रिटिश सैन्याने निशस्त्र नागरिकांवर केलेल्या गोळीबाराचे क्रूर उदाहरण होते आणि या घटनेचा निषेधार्थ टागोरांनी ब्रिटिश राजवटीच्या दिलेल्या या सन्मानीचा राजीनामा दिला. प्रश्न क्रमांक 84. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, भरतमुनी. नाट्यशास्त्र हा प्रसिद्ध ग्रंथ भरतमुनींनी लिहिला आहे. हे भारतीय नाट्यकला, नृत्य आणि संगीत यांसारख्या सादरीकरण कलावरील एक महत्त्वपूर्ण आणि सर्वसमावेशक पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 85. शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, कालिदास. शकुंतलम हे काव्य महाकवी कालिदासांनी रचले आहे. हे 7 अंकांचे संस्कृत नाटक असून राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 86. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, बाजीराव पेशवे. शनिवारवाडा मराठा साम्राज्याचे पेशवे यांच्या कारकिर्दीत म्हणजेच बाजीराव पेशवे यांच्या काळात बांधला गेला. पेशवे बाजीरावांनी इसवी सन 1732 मध्ये शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू केले आणि 1734 मध्ये ते पूर्ण झाले. प्रश्न क्रमांक 87. सन 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल आणि बारडोली येथे झालेला सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे पान आहे. सरदार पटेलांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 88. गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? योग्य उत्तर ऑप्शन ए, चौरी चौरा घटना. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे मुख्य कारण चौरी चौरा घटना होती, जिथे जमावाने पोलिसांवर हल्ला करून पोलिसांना जाळले होते. या हिंसक घटनेमुळे गांधीजींनी ही चळवळ थांबवण्याचे ठरवले, कारण त्यांना आंदोलन अहिंसक राहायला हवे होते आणि ते हिंसेच्या स्पर्धेत रूपांतरित होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. प्रश्न क्रमांक 89. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 90.
ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी यमुना. ताजमहल हा यमुना नदीच्या दक्षिण तीरावर बांधलेला आहे. हे आग्रा शहरात आहे आणि जगातील आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या? तर योग्य उत्तर ऑप्शन डी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. शारदा सदनातील पहिली विद्यार्थिनी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ह्या होत्या. पंडिता रमाबाई यांची स्थापन केलेली शारदा सदन या संस्थेमध्ये आनंदीबाईंना पहिली विद्यार्थिनी म्हणून प्रवेश मिळाला होता. प्रश्न क्रमांक 92. पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव कायदा संमत केला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 1972. पशु, प्राणी आणि वनस्पती यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संसदेने 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर केला. हा कायदा प्राण्यांचे शिकार करण्यापासून संरक्षण देतो आणि वनस्पतींच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. प्रश्न क्रमांक 93. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी श्यामजी कृष्ण वर्मा. इंग्लंडमधील इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. त्यांनी 1905 मध्ये लंडनमध्ये हे विद्यार्थी वसतिगृह सुरू केले, जे भारतीय विद्यार्थी एकत्र येऊन भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल चर्चा करण्याचे आणि योजना आखण्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. प्रश्न क्रमांक 94. सन 1942च्या आंदोलनात आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता? तर योग्य उत्तर ऑप्शन ए उषा मेहता. सन 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान गुप्त आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये उषा मेहता या तरुण विद्यार्थिनीचा समावेश होता. हे भूमिगत रेडिओ स्टेशन मुंबईतून कार्यरत होते आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा भाग बनले होते. प्रश्न क्रमांक 95. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अनुताई वाघ. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला आहे. हा ग्रंथ त्यांचे आत्मचरित्र असून त्या कोसबाडच्या टेकडीवर ताराबाई मोडक यांच्यासोबत केलेल्या आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या कार्याविषयी लिहितात. प्रश्न क्रमांक 96. गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए चीन. गोबीचे वाळवंट चीन आणि दक्षिण मंगोलिया या 2 देशांमध्ये पसरलेले आहे. हे एक मोठे थंड वाळवंट असून मंगोलियामधील त्याचा भाग उत्तर मंगोलियामध्ये तर चीनमधील त्याचा भाग उत्तर आणि वायव्य चीनमध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 97. वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 1802. वसईचा प्रसिद्ध तह 1802 साली घडून आला. हा तह मराठा साम्राज्यातील पेशवे बाजीराव दुसरा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाला होता. प्रश्न क्रमांक 98. भारतीय राज्यघटनेत 52वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए पक्षांतराला आळा घालणे. भारतीय राज्यघटनेतील 52वी घटनादुरुस्ती 1985 मध्ये करण्यात आली, ज्याचा मुख्य हेतू पक्षांतर बंदी कायदा लागू करणे हा होता. या कायद्यांमुळे लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यापासून रोखता आले, ज्यामुळे राजकीय पक्षांतरांमुळे होणारी अस्थिरता कमी झाली आणि नागरिकांच्या विश्वासाचे संरक्षण झाले. या कायद्याद्वारे संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला. प्रश्न क्रमांक 99. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन ए दवबिंदू तापमान. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. या तापमानाला हवा पूर्णपणे संतृप्त होते आणि त्याखाली तिचे वहन होते, ज्यामुळे पाण्याचे थेंबात रूपांतर होते. भरतनाट्यम कोणत्या राज्याची सांस्कृतिक वारसा आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी तामिळनाडू. भरतनाट्यम हा दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याचा एक प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. हा भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार तामिळनाडूमध्ये उगम पावला असून तो हिंदू धार्मिक कथा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. सराव प्रश्नपत्रिका 8 मधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया सराव प्रश्नपत्रिका 9 मध्ये.